नमस्कार. सतर्क सह्याद्रीमध्ये आपले स्वागत. पुणे माहिती आयोगाच्या खंडपीठासमोर 14 ऑगस्ट रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. माहिती आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यपद्धतीवर तसेच काही प्रकरणांमध्ये अपीलकर्त्यांशी करण्यात येत असलेल्या कथित गैरवर्तणुकीवर आणि दिल्या जाणाऱ्या काही आदेशांच्या कार्यपद्धतीवर आंदोलनकर्त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी या संपूर्ण कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही व हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान आंदोलनादरम्यान करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. या आरोपांवर माहिती आयोग अथवा माहिती आयुक्त मकरंद रानडे यांची अधिकृत भूमिका किंवा प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आयोगाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमके काय आरोप करण्यात आले, आंदोलनकर्त्यांची मागणी काय आहे आणि या आंदोलनातून माहिती आयोगाच्या कार्यपद्धतीवर कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत पाहूया सविस्तर. कधीतरी आपण आठवड्यातून 4 कार्यकर्ते येऊन जर तिथे उपस्थित राहिलो तर आयुक्तावर दबाव येईल. तो त्यांना उलट बोलणार नाही, अपमान करणार नाही किंवा त्याच्या लक्षात येईल की कोणीतरी माझं मॉनिटरिंग करते. तर जागरूक नागरिकांनी आता त्यांचं मॉनिटरिंग करायला सुरुवात केली पाहिजे. तर तुम्ही इथं पुणे जिल्ह्यातल्या किंवा शहरातल्या कार्यकर्त्यांनी थोडा इनिशिएटिव्ह घेऊन ते काम केलं पाहिजे. आणि आता इथून पुढच्या 2 महिन्यात किंवा 1 ते 1.5 महिन्यात सप्टेंबरमध्ये आपण यांना जे आता गेल्या मला वाटतं 1.5-2 वर्षात इथं जे काम केलेलं आहे आयुक्तानं त्या कामाचं मूल्यमापन करणार आहोत. त्यानं किती सुनावण्या घेतल्या, किती सुनावण्यामध्ये त्यांनी आदेश दिलेत, किती काय ठिकाणी काय केलं, कलम 18च्या तक्रारी बिना हिअरिंगच्याच निकाली काढलं. हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे. कार्यपद्धती चुकीची. त्यानंतर त्यांनी शास्ती किती जणाला केली, मग शास्ती 100त किती जणाला झाली, 1000त किती जणाला झाली, याचा त्याचा ब्लॅक रिपोर्ट काढायचा आहे. आणि ब्लॅक रिपोर्ट आपण या दारातच प्रकाशित करू. या दारात 1 महिन्यात करू, 1 महिन्यात. आणि एक लक्षात यायचंय, तो माणूस बदनाम तर आहेच काय, परंतु आपण कोणाला बदनाम नाही करायचं. परंतु त्यांनी ज्या ज्या चुका केल्या, ज्या ज्या ठिकाणी कायद्याचं उल्लंघन केलंय, ज्या ठिकाणी ज्यांनी जी शपथ घेतली ती शपथच्या विरोधात गद्दारी केली, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण आता पुढच्या 7 महिन्यात एक्सपोज करायच्या. 7 महिन्यानंतर ही 7.5 जाणार आहे. मार्च महिन्यामध्ये 10 मार्च का 7 मार्चला त्यांचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी तुम्हाला सांगतो व्यक्तिशः त्या पदाचा आपल्याला सन्मान आहे. ते जे माहिती आयुक्ताचं पद आहे, ती खुर्ची आहे, तिच्याविषयी आपल्याला इज्जत आहे. परंतु या माणसानं त्या खुर्चीची सगळी इज्जत घातलेली. त्या दिवशी आपण तो ज्या दिवशी या खुर्चीवर निघून जाईल त्या दिवशी त्याचा तिथं दशक्रिया विधी होईल त्याला. कारण काय माहिती आहे का, आपल्याला जितकं कायद्यानं त्यांना त्यांच्या विरोधात आपल्याला काउंटर करता येईल. कारण त्यांनी गेले औरंगाबादला 1 वर्ष हे महाशय होते, खूप त्रास दिला त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याला. औरंगाबादला हा काळा अहवाल, हा सुनील पवारचा काळा अहवाल केला होता आपण. मुंबईतले आयुक्त होते, मी केलेला आहे. हा काळा अहवाल तुम्ही काय करा माहिती आहे का, बोरायचं त्याची PDF कॉपी आपल्या ग्रुपवर टाका, तुमच्या लक्षात येईल. हा काळा अहवाल टाकल्यानंतर तो माणूस इतका तिळपापड झाला त्याचा आणि इतका लाल झाला होता सर. मग मी त्याला गावात भेटायला गेलो काय, आणि त्याच्या हातात मी स्वतः अहवाल दिला. त्यानं पहिल्यांदा 15 मिनिटं वाचलं सगळं आणि असा लाल झाला. मी म्हणलं, सर तुम्ही जे आम्हाला 5 वर्ष, तेव्हा 5 वर्षाच्या कार्यकाळातला माणूस होता, तुम्ही जो 5 वर्ष कार्यकर्त्याला जो तुम्ही त्रास दिला, कार्यकर्त्याला मानसिक त्रास दिला, त्याची भरपाई झाली. मला फार बरं वाटलं. मला जेवढं करता येते मी ते केलेले. तर असा आपण आता आपण मकरंद रानडे यांचा असा ब्लॅक रिपोर्ट करू आणि सगळ्या शासकीय कार्यालयाला, कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, जिथं जिथं ह्यांचा संबंध येतो सगळ्या सार्वजनिक प्राधिकरणांना, त्यांना ह्याच्या कॉपी आपण फ्री देऊन टाकू त्यांच्या शासकीय प्रमुखांना. मी मुंबईमध्ये आणि कोकण विभागात याच्या जवळजवळ 500 कॉपी मी पोस्टानं पाठवले होत्या अधिकाऱ्यांना. फक्त त्याला 50 पैशाचं तिकीट लावून साध्या पोस्टानं पाठवून दिलं होतं. तर आपल्यालाही असं करता येईल. कोण हे सुनील पवार माहिती आयुक्त होते मुंबईचे, 5 वर्ष होते. त्यांनी 19,000 सुनावण्या घेतल्या. किती? 19,000 5 वर्षात. आणि त्यांनी जी शिक्षा केली, शास्ती केली, ती त्यांच्या 5 वर्षाच्या काळात फक्त 18 व्यक्तीलाच केली.
22,000 लोकांना सुनावण्या घेऊन फक्त 18 म्हणजे 1000तून एकाला शिक्षा केली होती काय. आणि त्याच वेळेस धारूरकर नावाचे माहिती आयुक्त ते औरंगाबादला, त्यांनी मात्र त्यांच्या ज्या कालावधीत सुनावण्या घेतल्या ना त्यातल्या 30% लोकांना म्हणजे 1000 पैकी 300 लोकांना शास्ती लावली होती. आता आमच्याकडे शेखर चन्ने म्हणून आयुक्त आहेत कोकण मोहरला. आता जे 6 आयुक्त आहेत, एकूण 7 होते, आता नाशिकचे गुरव साहेब निवृत्त झाले. आता जे 6 आयुक्त आहेत सगळ्यात, मी म्हणत नाही की फार आदर्श मग, पण यांच्यामध्ये दगडापेक्षा वीट मग तसा तो सगळ्यात चांगला अधिकारी. त्यांनी लिहिलंय त्याच्या ह्याच्यावर बोर्डवर की माझी सुनावणी ही खुली सुनावणी असेल, कोणताही नागरिक तटस्थपणे येऊन माझ्या सुनावणीचं निरीक्षण करू शकतो. हे त्यांनी लिहिलंय चंदे साहेबांना. तर यांना सुद्धा आपण एक पत्र देऊ, सुनावणी खुली असल्याचं तुम्ही. आणि विशेष म्हणजे माहिती माहिती आयुक्तांना तसं एक पत्र काढलं होतं ह्या सगळ्यांना की तुमच्या इथं तशी सुनावणी खुली असल्याचं तुम्ही बोर्ड लावा. आपण यांना आता पुण्याच्या कार्यकर्त्याची जबाबदारी की तुम्ही तिथं त्याला बोर्ड लावायला लावा, त्यांना पारदर्शक वागायला आपण बाहेरच्या हॉलमध्ये सुनावणी घ्यावी त्यांनी. नाही सुनावणी दालनात घेऊ द्या, पण सुनावणी खुली पाहिजे. लोकांना शास्त्र पूर्ण वर्षामध्ये एकाच ठिकाणी फक्त हे केलेलं आहे. त्याचा आपण रिपोर्ट मध्ये घेऊ सगळं सर. सीसीटीव्ही कॅमेरा नाही. आपण मागणी करायची सीसीटीव्ही बसवा. शासनाला सांगा. ऐका. कायदेशीर भाषेत कायदेशीर भाषेमध्ये घेतलेले. आपण प्रत्येक मुद्दा असा वेगवेगळा नाही टाकू शकत. पण एक काम करू आता आपण, काय होईल माहिती आहे का, आपण मकरंद रानडे ही वृत्ती आहे, ही व्यक्ती नाही आहे, वृत्ती आहे. उद्याच्याला एखादा आयुक्त त्याच वृत्तीचा येऊ शकतो. तर आपण काय करू माहिती आहे का, अशा परिस्थितीत आपण लढायचं कसं ह्याची आपण सगळी तयारी करून आपली साधनं करू. आणि जास्तीत जास्त माहिती आयोगाला तुम्ही हे करा, काय म्हणते नाही माहिती अधिकार टाका, त्यांच्याकडून माहिती घ्या. माहिती आयोगानं ह्या मकरंद रानडे इतके शहाणे आहेत हे माहिती आयुक्त काय की यांनी सांगितलं की सरकारी अधिकाऱ्याचं वेतनाची माहिती देता येणार नाही काय. आणि तुमच्या माहिती सांगतो, यांचा जो 4 एकरचा अहवाल आहे तो 2025 मधला, त्यांनी तो अपडेट केलेला नाही, परंतु त्यात पहिल्यांदा लिहिलंय की मकरंद रानडे हे आमची पगार 2025 म्हणजे 2,25,000 महिन्याला आहे म्हणून. स्वतःची पगार मात्र तुम्ही त्याच्यात लिहिली 4 एकरमध्ये. आणि हाच माणूस असं सांगतोय की सरकारी कर्मचाऱ्याची मागणी 1/8 नुसार तुम्हाला ते इतरांनुसार देता येणार नाही असं लिहून मोकळा होतोय. ह्याचा अर्थ असा आहे, तुम्हाला सांगतो की या माणसाला माहिती अधिकाराचं शून्य ज्ञान आहे. हा माणूस आहे, यानं कधी माहिती अधिकाराचं पुस्तक वाचून पाहिलेलं नाही. आणि हे म्हणताय की माहिती अधिकार कार्यकर्ता हा शब्द कुठून आणला तुम्ही. तुमच्या माहिती सांगतो, माहिती अधिकार कार्यकर्ता हा शब्द शासनानं त्यांच्या पत्रकात पहिल्यांदा 2011ला वापरलेला आहे. शासनानं जी पोलीस संरक्षणाचा GR काढला आहे त्यात लिहिलं आहे की माहिती अधिकार कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते यांना संरक्षण देण्याची कार्यपद्धती. माहिती अधिकार कार्यकर्ता हा शब्द शासनाचा शब्द आहे, पहिल्यांदा शासनानं प्रचलित केला, मग आपल्यात सगळीकडे आलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ह्याला माहीत नाही. हा नालायक ही शिवी नाही, नालायक म्हणजे लायक नसलेला. तर या दृष्टीनं मकरंद रानडे हे नालायक अधिकारी आहेत. तर आपण ही लढाई इथं थांबणार नाही. फक्त आता या लढाईची सुरुवात झालेली. आपण 7 महिन्यात ही लढाई लढूच, पण पुन्हा कुणी असे आयुक्त आले जे की नागरिकाचा उपमर्द करतात, अपमान करतात, त्यांचं नैतिक बळ खच्ची करायचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण ह्या 7 महिन्यात बरीच हत्यारं तयार करू, बरीच आपण साधनं तयार करू आणि आपली लढाई सोडायची नाही. पहिल्यांदा कोणत्या तरी आयुक्ताच्या विरोधात जोरदार निदर्शनं झाली. गेल्या 20 वर्षात कधी झालेलं नाही आहे हे पहिल्यांदा झालेलं आहे. आणि आता आपल्याला यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी. त्यांनी जी शपथ घेतलेली, संविधानाची शपथ घेतलेली, माहिती अधिकार कायद्यातल्या सूची 2ची जी शपथ घेतलेली, त्या शपथेप्रमाणे त्यांना वागायला भाग पाडणं आपलं काम आहे. बघा, अधिकारी भ्रष्टाचारी म्हणून आपण अर्ज करतो आणि त्याला खरं वागायला भाग पाडतो, हे सुद्धा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून महाभ्रष्ट आहेत. नागरिकांमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याला सरळ करण्याची ताकद आहे, ती ताकद आपण सगळे मिळून वापरू आणि आपण पुढे जातो. आपली लढाई कधी संपणार नाही. तुम्हाला असं वाटतं का जगातला
या सगळ्या वृत्ती, ऋणवृत्ती आणि धनवृत्ती दोन्ही चालू असतात. ती ऋणवृत्ती कधीच थांबणार नाही. आपल्याला सगळ्याला, ज्यांना धनवृत्तीचं किंवा चांगुलपणाचं किंवा चांगलेपणाचं आकर्षण असतं, न्यायाचं आकर्षण असतं, ते लोक लढत असतात. आपण विद्रोहानं लढत राहू, आपण सगळे एकत्रपणे लढत राहू आणि पुढच्या पिढीला आपण हा आदर्श घालून घेऊ की आमच्या मागच्या पिढीनं खूप संघर्षशील काम करून आम्हाला एक चांगलं जग दिलेलं आहे. ह्याच्यासाठी आपण आपली जितकी आहुती देता येईल तितकी आहुती देऊ. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी जावेद अत्तर, सातारा जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन. आज आपण येथे उच्चाप्तीखोर, बेकायदेशीर वर्तणूक करणारे निवृत्त IPS मकरंद रानडे आणि ज्यांना ज्या पदावर बसण्याचा अधिकार नाही असे ते राज्य माहिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्या विरोधात आपण येथे त्यांच्या मनमानी कारभाराला जे अर्जदारांना जो त्रास झाला होता त्याच्या अनुषंगाने येथे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाष बसवेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली येथे आपण एक छोटेसं आंदोलन केलेलं होतं. संबंधित आंदोलन चालू असताना मकरंद रानडे हे व्यक्ती आपल्या कार्यालयात पोहोचलेली नाही. कुठलंही आंदोलन असलं तरी यामध्ये 2 गोष्टी असतात. त्याच्यानंतर प्रत्येक आंदोलनाची समाप्ती होते. एक तर असतो की आंदोलकांना संबंधित कार्यालयात चर्चेसाठी बोलवणे आणि दुसरा भाग असतो की निवेदन देणे. परंतु हा पळपुटा रानडे आपल्या आंदोलनाला बेहून या कार्यालयात पोचला नाही आणि उपस्थिती राहिला नाही. त्यामुळे आपण राज्य शासनाचे 2 अधिकारी, प्रधान सचिव आणि मुख्य राज्य माहिती आयुक्त यांना पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांच्या मार्फत हे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यामधील काही बाबी जे स्पष्ट करणे गरजेचे, सर्व कार्यकर्त्यांना कळणे गरजेचे आहे. यामध्ये निवेदनामध्ये आपण विषय घेतलेला आहे मकरंद रानडे राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ पुणे यांचे बेशिस्त बेकायदेशीर कारभाराची चौकशी होऊन तत्काळ पदमुक्त करण्याबाबत. महोदया, मी श्री सुभाष बसवेकर, संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे वतीने निवेदन देतो की आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी श्री मकरंद रानडे राज्य माहिती आयुक्त पुणे खंडपीठ पुणे यांच्या कार्यालयाबाहेर पुणे खंडपीठाच्या कार्यपद्धतीबाबत संपूर्ण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून मला प्राप्त झालेल्या तक्रारीस अनुसरून सद्बुद्धी दे जागरण गोंधळ आंदोलनाचा कार्यक्रम सकाळी 11 वाजेपासून सुरू आहे. परंतु श्री मकरंद रानडे हे आपल्या कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत अथवा त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी मार्फत आमच्याबरोबर कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनातील उच्च पदस्थ अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपल्या मार्फत आम्ही आपणास खालील मुद्द्यांवर निवेदन देत आहोत. 1. द्वितीय अपील सुनावणी दरम्यान अर्जदारास गैरवर्तणुकीची वागणूक देणे. द्वितीय अपील सुनावणी चालू असताना अर्जदाराची मानहानी होईल अशा पद्धतीने संभाषण करणे, अर्जदारावर हात उगारणे. सुनावणी सुरू होण्यापूर्वी जनमाहिती अधिकारी, अपील अधिकारी यांना आपल्या केबिनमध्ये बोलवून वैयक्तिक स्वरूपाची गुप्तगू करणे. अपील सुरू झाल्यानंतर जनमाहिती अधिकारी व अपील अधिकारी यांच्या बचावात्मक अर्जदाराशी संभाषण करणे. त्यांच्या कार्यकाळातील सर्व आदेशांची गुणवत्ता पूर्णतः जनमाहिती अधिकारी व अपील अधिकारी यांच्या बाजूने राहिलेली आहे. अर्जदारांचे म्हणणे ऐकून न घेता एकाच दिवशी 70 ते 80 अर्ज निकाली काढणे. अर्जदारास प्रतिप्रश्न विचारणे, जसे की तुला काय कामधंदा नाही का, कशाला माहितीचे अधिकार अर्ज करतो, माहिती कशासाठी हवी आहे, माहिती घेऊन काय करणार आहेस, आजपर्यंत ज्यांनी माहिती घेतली त्यांनी राज्य सरकारचे व शासकीय अधिकाऱ्यांचे काय केले, अशी उद्धट स्वरूपाची वक्तव्य करणे. एकाच खात्याची सुनावणी असेल तर एकाच वेळी 10 ते 15 अर्जदार, जनमाहिती अधिकारी, अपील अधिकारी यांना एकत्र बोलवून अर्जदारावर दबाव आणून खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याच्या धमक्या देणे. तरी माहिती अधिकार फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने खालील प्रमाणे आम्ही संबंधित आंदोलनात मागणी करत आहोत. माहिती आयोगाच्या कार्यवाहीमध्ये अर्जदाराशी सन्मानपूर्वक व कायदेशीर पद्धतीने वर्तन करण्याच्या
साठी स्पष्ट आचारसंहिता, प्रशासकीय मार्गदर्शक तत्वे लागू करावीत. प्रत्येक आदेश कारणयुक्त, स्पष्ट, वस्तुनिष्ठ व संबंधित कायदेशीर तरतुदीवर आधारित असावा. सुनावणी प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय उपाययोजना कराव्यात. गंभीर स्वरूपाच्या तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. माहितीचा अधिकार अधिनियमातील जनमाहिती अधिकाऱ्यांचे वैधानिक जबाबदाऱ्यांचे उल्लंघन आढळल्यास कायद्यानुसार जबाबदारी निश्चित करावी. अर्जदाराच्या तक्रारी नोंदवून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करावी. माहिती आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकता वाढवण्यासाठी उपलब्ध अभिलेख, आदेश व कारवाईची माहिती कायद्यान्वये अधिक सुलभ करावी. माहिती अधिकार कार्यकर्ते अर्जदारांना वैधानिक अधिकार वापरताना कोणत्याही प्रकारचा दबाव व भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची खात्री करावी. संबंधित प्रकरणातील आदेशाची व कारवाईची स्वतंत्र कायदेशीर समीक्षा करण्याची व्यवस्था करावी. माहिती अधिकार अधिनियमाचा मूळ उद्देश पारदर्शकता, उत्तरदायित्व व सुशासन संरक्षण करण्यात यावे. तरी आम्ही मागणी केलेल्या मागणी मान्य न झाल्यास येथून पुढे माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते अर्धनग्न अवस्थेत प्रत्येक जिल्ह्यातून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास करतील. यामुळे होणारे राज्य शासनाची, केंद्र शासनाची, सामान्य जनतेची शासकीय आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसानीस सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची राहील. धन्यवाद.